माझं गेलं जीव होतं जीव गेले. पहिला बॉल अगदी आपण पाहिला तर आउटसाईडचा ऑफ स्टंप पाहायला मिळाला. वाईट बॉल पंच इथे घोषित करतात. अवांतर धावेने धावफलक पुढे सरकत असताना पाहायला मिळतोय. सुरुवात होत असताना या धावफलकाची पाहायला मिळते. चला रिक्षा लवकर बाहेर काढा. आणि बाईक जी उभी आहे त्यांना विनंती असेल पण बाईक थोडंसं बाउंड्रीच्या बाहेर घ्या. ज्या बाईक उभ्या आहेत बाउंड्रीच्या आतमध्ये त्यांना विनंती असेल बाउंड्रीच्या बाहेर प्लीज आपण लवकर काढा. चुकून जर एखादा बॉल तिथे जर लागला तर दुखापत होऊ शकेल म्हणून आम्ही विनंती करतोय. स्क्वेअर लेग रिझनमध्ये चेंडूला केलेला आहे. क्षेत्ररक्षक आहेत चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळाले. सिंगल धाव या बॉलवरती पूर्ण करत आहे. सिंगलने धाव फलक पुढे सरकत असताना पहिल्या ओव्हरमधील पहिल्या 2 बॉलमध्ये 2 धावा या धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. जॉन्सन आणि केविन ही जोडी मैदानामध्ये आपण बघतोय. आज या 2 फलंदाजाने आक्रमक फलंदाजी केली आहे. अग्रिकोळी समाजसेवा मंडळातील पहिली पार्टनरशिप पहिल्या विकेटची पार्टनरशिप आपण पाहिलात तर 92 धावांची या 2 खेळाडूने आज केले आणि ती जोडी मैदानामध्ये आहे. अजून एक वाईट बॉल इथे हाताळला जातोय. अवांतर धावेने धावफलक पुढे सरकत असताना पाहायला मिळतोय. 3 धावा पहिल्या 2 बॉलमध्ये. मोठा फटका केलेला आहे. मिड विकेट क्षेत्रामध्ये चेंडूला पाठवलाय. चेंडू जातोय सरळ चौकारासाठी. विजेता संघाचा पारितोषिक इथे आलेला आहे बकरा. इथे अजून एक चांगला फटका आहे. नांग ऑफ रिझनमध्ये खेळला आहे. सिंगल इथे पूर्ण करतायत. विजेता संघासाठी जो सरप्राईज होती ती सरप्राईज मात्र इथे आली. कैमरामैन ना बकरे पे ओ भाई ओ बकरे को कॅमेरा में लाव. कॅमेरामध्ये घेऊन या त्याला. नेक्स्ट बॉल मॅचमध्ये आपण बघतोय विनायक पाटील गोलंदाजी मार्गावर. यावेळी चांगला बॉल आहे. ग्रेट बॉलिंग विनायक पाटील. आमच्या TV स्क्रीनवरती दाखवला जात आहे. बस क्रमांक 6 बकरा इथे पाहायला मिळतोय. अजून एक फटका खेळण्याचा प्रयत्न केला आहे. शॉर्ट स्क्वेअर लेग रिझनमध्ये चेंडू अगदी चांगले क्षेत्ररक्षण केलं होतं सहदेव यांच्या माध्यमातून. पहिला षटक संपला गेला. धावफलकावरती पाहायला मिळतोय 9 धावा पहिल्या ओव्हरमध्ये. पद्मावती ज्वेलर्सचे सर्व आपण बघतोय.
पहिला ओव्हर 9 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. पद्मावती एलचचे मालक गिरीश राहुल सर इथे उपस्थित झालेत आणि त्यांचं सहर्ष स्वागत. फटका खेळलाय, क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून चेंडू जातोय सरळ षटकारासाठी. अजून एक षटकार इथे पाहायला मिळतोय. काय बॅटिंग पाहायला मिळते गेमिन या फलंदाजाची. आज आक्रमक फलंदाजी या दोन फलंदाजाने केली. एका साईडला आपण पाहिलात तर अगदी गेविन जॉन्सन आणि रॉडनी या 3 फलंदाज अगदी पडद्याच्या आडमधले हिरो समोर आले. फ्रान्सिस धाव लवकर धाव. अजून एक मोठा फटका आहे 3 बॉलमध्ये. अजून एक षटकार इथे पाहायला मिळतोय. षटकाराने धावफलक पुढे सरकत असताना पोहोचलाय धावफलकावरती धावा 31 धावा 31 रन ऑन बोर्ड. खराब बॉलिंग यावेळी किरण भोईर याच्यावरती अटॅक केलं जात आहे. अजून एक खेचलाय, लांबलचक पाठवलाय गोलंदाज किरण भोईर याला षटकारासाठी. अठ्ठावीस धावा 5 बॉलमध्ये खर्च केल्यात गोलंदाज किरण याने. काय बॅटिंग पाहायला मिळते. 4 षटकार 1 चौकार. केविन फर्नांडिस नाव आहे, हा नाव नाही तर नुसतं ब्रँड आहे. अजून एक फटका केला गेला आहे. आपण पाहिला तर एक्स्ट्रा कव्हर रिझनमध्ये निलेश पाटील थोडेसे फंबल होत आहेत आणि 2 धाबा या बॉलवरती पूर्ण करत आहेत. 2 धाब्याने षटक संपले गेले. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते ती म्हणजेच 39. आपण बघताय मंचावरती उपस्थित सन्माननीय श्री पद्मावती गोल्ड पॅलेसचे मालक गिरीश रावल सर इथे उपस्थित आहेत. त्यानंतर पद्मावती ज्वेलर्सचे मालक मुकेश रावल सर. आपला सोनार पाळीचं सोनार. नक्कीच आज दोन्ही मान्यवर व्यक्ती इथे उपस्थित आहेत. त्यांचं पुन्हा एकदा उत्तर मास्टर संघाच्या माध्यमातून आम्ही हार्दिक स्वागत करतो. वेलकम. काय बॅटिंग केले गेले. 12 बॉलमध्ये तब्बल 39 धावा कुठल्यात. प्रथमतः बॅटिंग करत असताना टीम उत्तर मास्टर संघाला आपण बघतोय. सहदेव येते गोलंदाजी मार्गावर. पहिलाच बॉल अगदी लॉंग ऑफ रिझनमध्ये येतोय. क्षेत्ररक्षक आपण बघतोय देवेंद्र याला. एक सिंगल या बॉलवरती पूर्ण करतायत आणि एका सिंगलने धावफलक
पुढे सरकत असताना पोहोचलाय 40 या आकड्यावरती. धावा धावपळकावरती पाहायला मिळत आहेत. प्रथमतः बॅटिंग करतोय मेगा फायनलचा हा मॅच इथे पाहायला मिळतोय. अगदी ग्रँड फिनाले मेगा फायनल उत्तर मास्टर उत्तर संघाच्या माध्यमातून ही स्पर्धा अगदी आयोजित केली गेली होती. 2 दिवस ही स्पर्धा चालली आणि अंतिम टप्प्यामध्ये हो यावेळी खेचलाय पुन्हा एकदा सरळ पाठवलाय गेविनाच्या बॅटमधून अजून एक धमाका षटकार. थँक्यू 46 धावा धावपळकावरती लागल्या गेल्या. अजून एक चांगला बॉल आहे. लॉंग ऑन रिझनमध्ये क्षेत्ररक्षक आहेत सुहास कदम यांना आपण बघतोय. पिकी करतील तोपर्यंत एक सिंगल या बॉलवरती पूर्ण करतायत. धावसंख्या 47 वरती जाऊन पोहोचल्या. काय बॅटिंग केले, आक्रमक बॅटिंग या खेळाडूने केले. केविन फर्नांडिस नाव आहे या खेळाडूचा, मात्र काय जबरदस्त बॅटिंग. अजून एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न स्क्वेअर लेग रिझनमध्ये चेंडू जातोय. सिंगल पूर्ण करताय. दुसरी धाव इथे पूर्ण केली जाते. 2 धाव्यांवरती समाधान मानावं लागतोय फलंदाजाला आणि या 2 धाव्याने धावफलक नो बॉल एम्पायर एस इज नो बॉल नो चेंडू पंचाने घोषित केला. म्हणजेच 2+1 50 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात उत्तर मास्टर संघाच्या. फ्री हिटचा बॉल आहे. हो यावेळी आपण पाहिलात तर वाईट बॉल इथं पंच घोषित करतायत. अवांतर अजून एक धाव 51 धावा धावफलकावरती 51 रन. तिसरा षटक मार्गस्थ आहे. फ्री हिटचा बॉल इथे पाहायला मिळते. हो यावेळी चांगला बॉल आहे. डॉट बॉल इथे पाहायला मिळतोय. अंतिम 2 बॉल अजूनही बाकी आहेत या ओव्हरमधील. 51 धावा या धावफलकावरती पाहायला मिळतात. नेक्स्ट बॉल अजून एक चांगला बॉल आहे. डॉट बॉल इथे हाताळले जात आहेत. एक चांगली गोलंदाजी म्हटली जाईल या ओव्हरमध्ये. जरी एक षटकार आलाय, जरी अवांतर टाकले गेलेत, मात्र थोडा वेळ का होईना मात्र हे 2 डॉट बॉल कुठेतरी चांगले पाहायला मिळत आहेत. फुल टॉस बॉल होता आणि त्या फुल टॉसपणे मारलाय जॉन्सन याने. या 6 धाव्याने धावपळक पुढे सरकत असताना पोहोचलाय जाऊन तब्बल 57 या आकड्यावरती. 3 षटक 57 धावा. थँक्यू डीजे. 57 धावा 3 षटकांमध्ये कुठल्या गेल्यात. अंतिम षटक निलेश पाटील गोलंदाजी मार्गवर आहे. पाहायचं काय केलं जाईल. पहिलाच बॉल शॉट मधला चेंडू पाठवलाय सरळ मिड विकेटच्या प्लॉटमध्ये. 105 धावा पूर्ण करणारा हा खेळाडू आपण बघतोय या स्पर्धेमध्ये. गेविन एकदा बॅटवरती होऊ द्या. 100 धावा पूर्ण करणारा हा खेळाडू आहे. वेल प्लेड गेविन. अजून एक फटका, मात्र फटका यावेळी पोहोचला आहे. नो मॅच रिझल्टमध्ये आपण बघतोय सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट केल्या. दुसरी धाव घेतली जाते. 2 धावा इथे पूर्ण करतायत आणि या 2 धाव्याने धावपळक पुढे सरकत असताना 65 धावा.
अर्धशतक पूर्ण केलाय. अजून एकदा वन्स अगेन दुसरं अर्धशतक पाहायला मिळतोय. नाव आहे मिस्टर केविन फर्नांडिस. थँक्यू डीजे. दुसरं अर्धशतक आजच्या दिवसामध्ये एकच खेळाडू आपण बघतोय आणि नाव आहे केविन फर्नांडिस. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय. कॅच आहे आणि विकेट मिळवलाय. मात्र काय कामगिरी केली. याची बॅटिंग आवडली असेल तर एकदा टाळ्या होत्यात. अप्रतिम बॅटिंग. 53 धावांवरती बाद होतोय. वैयक्तिक 53 धावा. ग्रेट बॅटिंग मिस्टर केविन फर्नांडिस. पुन्हा एकदा थँक्यू डीजे. 71 धावांवरती धावफलक पाहायला मिळतोय. आजच्या दिवसामध्ये जणू काही केविन हा काय खाऊन आला होता. आणि आता मात्र मैदानामध्ये कोण जातोय पहा. मागच्या मॅचमध्ये 5 बॉल 5 षटकार मारणारा हा खेळाडू आहे आणि तोच खेळाडू मैदानामध्ये पाहायला मिळतोय. 2 बॉल बाकी आहेत. अंतिम 71 धावा धावफलकावरती लागल्यात. नेक्स्ट बॉल. 6व्या बॉलवरती त्या गोलंदाजाला सन्मान दिलं होतं. 5 बॉल 5 मारल्यानंतर तोच खेळाडू आपण बघतो मैदानामध्ये. फटका खेळला आहे. यावेळी आपण पाहिला तर चेंडू जातोय शॉर्ट पॉईंटमधून डीप पॉईंट रिझनमध्ये. क्षेत्ररक्षक आहेत. 2 धावा इथे पूर्ण करत आहेत आणि 2 धाब्यांवरती समाधान. 2 धाब्याने धावफलक 73 वरती जाऊन पोहोचलाय. 73 रन्स. धावा धावफलकावरती. अंतिम बॉल आहे. यावेळी पुन्हा एकदा चांगला फटका खेळलाय. चेंडू जातोय अगदी पॉईंट रिझनमधून. चेंडू धंदण करत चेंडू निघालाय अगदी सीमारेषेच्या बाहेर. चौकार येतोय. चौकाराने पहिला डाव संपला गेलाय. धावफलकावरती धावा पाहायला मिळत आहे 77 आणि जिंकण्यासाठी लक्ष ठेवलाय 78 धावांचा. थँक्यू डीजे. आपण मंचावरती उपस्थित मान्यवरांचा सन्मान इथे आपण करतोय. पद्मावती गोल्ड पॅलेसचे मालक सन्माननीय श्री गिरीश रावल सर यांना मी विनंती करते. सर आपण यापुढे आपलं शुभ सन्मान इथे आपण करतोय. पद्मावती गोल्ड पॅलेसचे मालक सन्माननीय श्री गिरीश रावल सर यांचा शुभ सन्मान इथे होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. काय बॅटिंग केले फलंदाज केविन फर्नांडिस. 2 अर्धशतक एका दिवसामध्ये ज्याच्या बॅटमधून आपण पाहिलाय तो केविन फर्नांडिस. पहिल्या मॅचमध्ये 58 धावा नाबाद. दुसऱ्या मॅचमध्ये 53 अंतिम मॅचमध्ये 53 धावा नाबाद. अप्रतिम बॅटिंग आपण बघतोय. मान्यवरांचा सन्मान गिरीश रावल सर यांचा इथं शुभ सन्मान होत असताना आपल्याला पाहायला मिळते. त्यानंतर आपण सन्मान करतोय पद्मावती ज्वेलर्सचे मालक सन्माननीय श्री मुकेश रावल सर यांचा इथे शुभ सन्मान आपण इथे करतोय. मुकेश रावल सरांना मी विनंती करतोय.
ओके, मान्यवरांचा सन्मान इथे केलं गेलं. आता मात्र मॅचकडे जाऊया. 78 धावांचं लक्ष आहे. एक मोठा डोंगर रचला आहे टीम उत्तर मास्टर या संघाने. मात्र पहा, या 78 धावा होऊ शकतात. मात्र त्यासाठी जशी गेविनने जी बॅटिंग केली तशी बॅटिंग किरण भोईर आणि विनायक पाटीलला करावी लागेल. चला, शतरक्षण लगेच लावून घ्या. 78 धावांचा लक्ष समोर ठेवला गेला आहे. टीम उत्तर मास्टर या संघाने मोगरपाडा मास्टर्स या संघासमोर काय बॅटिंग केले केविन फर्नांडिस. 53 धावा या फलंदाजाच्या बॅटमधून. आजच्या दिवसातील हा दुसरा अर्धशतक आपण बघतोय ज्याने त्याच्या बॅटमधून पूर्ण केलेला आहे. पण एका दिवसामध्ये 2 अर्धशतक पूर्ण करणारा हा खेळाडू आपण बघतोय. आता जर बकरा पाहिजे तर मोगरपाडा संघाला ह्या 78 धावा पूर्ण कराव्या लागतील. अशक्य असं काही नाही मित्रांनो, मात्र शक्य करण्याची ती ताकद तुमच्यामध्ये असणं गरजेचं आहे. पाहायचं काय केलं जाईल. 20 धावांचा ओहो, पहिलाच बॉल अगदी खेळलाय. डीप कव्हर रिझनमध्ये बाहेर पाठवलाय. विनायक पाटील याचा धमाका षटकार. मी पहिलंच बोललो, हे दोघं जण खेळाडू, हे दोघं जण फलंदाज जर 4 ओव्हरपर्यंत मैदानामध्ये राहिले तर या 80 धावाही कमी होऊ शकतात. पहिल्याच बॉलवरती आलेला हा षटकार इथे पाहायला मिळतोय. फलंदाज आपण पाहिला तर विनायक पाटील याच्या बॅटमधून निघालेला हा धमाका. सेकंड बॉल शॉर्ट बॉल होता. षडपूचा फटका गेलाय. मिड विकेट क्षेत्रामध्ये अगदी सपोर्ट आपल्याला पाहायला मिळतोय. एक सिंगल या बॉलवरती मिळाली जाते. 20 धावा प्रत्येक ओव्हरमध्ये पूर्ण करायच्यात. किरण भोईर येतोय. स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळते किरण भोईर याला. अठ्ठ्याहत्तर धावा जिंकण्यासाठी पूर्ण करायच्या 4 ओव्हरमध्ये. काय बॅटिंग गेविण्याची पाहायला मिळते. मात्र त्याच प्रकारची बॅटिंग आता मात्र या 2 फलंदाजांना करणं गरजेचं आहे जर या मॅचमध्ये जिंकायचं असेल तर. पहिल्या 2 बॉलमध्ये तर 7 धावा आल्या आहेत.
मात्र पाहायचं आहे बाकीच्या 4 बॉलमध्ये कशा प्रकारे बॅटिंग केली जाईल. आयुबल याला आपण बघतोय पहिला पॉवर प्लेचा षटक हाताळत असताना. पुढील बॉल खेळला गेलेला आहे. यावेळी आपण पाहिला तर स्क्वेअर लेग रिझनमध्ये चेंडू जातोय गोशांकी क्षेत्रामध्ये जिथे 2 धावा मिळाल्या जात आहेत. 2 धाब्याने संघाची धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते 11 या आकड्यावरती. अंतिम 2 बॉल अजूनही बाकी आहेत. एखादा मोठा फटका पाहायला मिळेल का या ओव्हरमध्ये हे पाहणं गरजेचं आहे. 80 धाबांचा पाठलाग करायचा आहे. एक मोठा डोंगर आहे आणि त्या डोंगरला पार करण्यासाठी आता JCB नाही तर पोकळेल लावावं लागेल. यावेळी अजून एक फटका केला चेंडू जाईल स्क्वेअर लेग रिझनमध्ये सिंगल पूर्ण करतात. एका धाब्यावरती समाधान मानावं लागतंय. एका धाब्याने धावफलक जर आपण पाहिला तर पुढे सरकत असताना पोहोचला या 12 या आकड्यावरती. अंतिम बॉल पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामधील. अजून एक फटका चांगला गॅपमध्ये आहे. चेंडू जाईल अगदी गोळीच्या वेगाने होत आहे फरार. मिळत आहेत 4-4-4. थँक्यू डीजे थँक्यू. पहिल्या ओव्हरमध्ये आल्यात 16 धावा. कॅरोल येतोय गोलंदाजी मार्गवर. सेकंड ओव्हरमध्ये कॅरोल ह्या गोलंदाजाला बोलवलं गेलं आहे. पाहायचं आहे कॅरोलच्या माध्यमातून कशा प्रकारे गोलंदाजी केली जाईल. पहिलाच बॉल हो अगदी परफ्यूम डिलिव्हरी पाहायला मिळाले. ग्रेट बॉलिंग. पहिला बॉल डॉट इथे पाहायला मिळते. डॉट बॉल जेवढे कराल तेवढं डोकेदुखी तुम्हाला पाहायला मिळेल. मात्र पाहायचं आहे काय केलं जाईल. विनायक पाटील ऑन स्ट्राईक. वाईट बॉल इथे पंच घोषित करतात. अवांतर धाव्याने धावफलकावरती पुढे सरकत असताना 17 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. नेक्स्ट बॉल. यावेळी फटका खेळला हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक येथे झेल केलेले विनायक पाटील याची खेळी इथे संपली जाते.
थँक्यू डी जी विनायक पाटील इथे बाद झालेले त्याची जागा भरण्यासाठी मैदानामध्ये सुहास कदम. आल्या पहिल्याच बॉलवरती सरळ लॉंग ऑफ रिझनमध्ये पाठवलाय. सरळ 6 धावांसाठी सुहास कदम याच्या बॅटमधून आलेला हा धमाका षटकार. धावा या बॉलवरती ते पूर्ण करतात. यावेळी तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला गेलाय. 3 धावा अजून एक 4 धावा इथे धावून पूर्ण करतायत. 4 धावेने ही धाव फलक जर आपण पाहिला तर अजून धावली जाईल काय. पेके खराब येते. 4 धावा या बॉलवरती पाहायला मिळतात आणि या 4 धावेने जर आपण पाहिला तर हाईट फॅक्टर अंपायर आपणच यायचं नाही, आपणच बघायचे. इथे घोषित केल्या जात आहेत. या 4 धावेने धावफलक पुढे सरकत असताना धावफलकावरती पाहायला मिळते धावा 27 धावा. अंतिम 2 बॉल बाकी असतील या ओव्हरमध्ये. धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळत आहेत 27.
27 धावपलकावरती पुढील बॉल कॅरोल याचा बॅट चिकाडा अँड गॉन विकेट. सुहास कदम हे फलंदाजी ते बाद होत आहेत. थँक्यू डीजे. मात्र काय मॅच पाहायला मिळते. सुहास कदम इथे फलंदाज बाद होत आहेत. कॅरोल काही गोलंदाजी हातोय. 27 धावपलकावरती पाहायला मिळत आहेत. नेक्स्ट बॉल कॅरोल याचा देवेंद्र येतोय. यावेळी फटका खेळला आहे. खाऊ कॉर्नर रिझल्टमध्ये चेंडू खेळतोय. एक सिंगल या बॉलवरती पूर्ण करतायत. 12 बॉल आणि 12 बॉलमध्ये 50 धावांची गरज आहे. पहा काल 12 बॉलमध्ये 46 धावा झाल्या होत्या. आता मात्र या 12 बॉलमध्ये 50 धावा करायच्यात. फलंदाज मैदानामध्ये किरण भोईर आणि देवेंद्र आहे. कालची जोडी मैदानामध्ये मात्र पाहायचा हा विक्रमी रेकॉर्ड पूर्ण केला जाईल काय. 12 बॉल आणि 50 धावा. पाहिजे कशा प्रकारे बॅटिंग केली जाईल. सुनील येतोय गोलंदाजी मार्गावर क्रमांक 3 मध्ये. स्ट्राईक एंडला आपण बघतोय कालच्या दिवसाचा हिरो, कालच्या अंतिम मॅचचा हिरो देवेंद्र. पहिलाच बॉल फुल टॉस केलाय. लॉंग ऑन रिजन मध्ये झेल सुटला गेलाय. कॅचेस विन द मॅचेस असं म्हटलं जात आहे. मात्र इथे एक कॅच सोडलंय रॉन्नी याने. 11 बॉल 49 धावा या धावपलकावरती पाहायला मिळत आहेत. यावेळी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू घोषांकी क्षेत्रामध्ये 2 धावांसाठी. नेक्स्ट बॉल किरण भोईर याच्यासाठी. सुनील या गोलंदाजाचा बॉल पाहायला मिळतोय. ब्लॉकमध्ये चमत्कारी गोलंदाजी केली जाते. मेगा फायनलचा हा सामना इथे पाहायला मिळतोय. उत्तर मास्टर्स आयोजित उत्तर मास्टर चषक 2026चा अंतिम सामना. आणि या सामना कसा रंगलाय. 78 धावांचं लक्ष्य. 9 बॉल आणि 9 बॉलमध्ये अजूनही 46 धावांची गरज आहे. सिंगल डबलने आता काही नाही होणार आहे. आता फक्त षटकार आणि चौकार तुम्हाला मारावे लागतील. धावफलक जर आपण पाहिला तर लक्ष खूप मोठं आहे आणि त्या लक्ष्याकडे जर पोहोचायचं आहे तर त्या प्रकारची बॅटिंग तुम्हाला आता करावी लागेल. अजून एक चांगला बॉल हाताळला जातोय. सुनील गोलंदाजी मार्गावर आहे. अप्रतिम चेंडूची हाताळणी पाहायला मिळते. अंतिम बॉल बाकी आहे. 45 अजूनही धावांची गरज आहे 7 बॉलमध्ये. 7 षटकार जरी आली तरी 42 धावा होऊ शकतात. अंतिम बॉल आणि एक सिंगल इथे पूर्ण केली जाते.
का आजचा दिवस गाजवला. केविन फर्नांडिस अंतिम षटक हाताळण्यासाठी सज्ज आहे. पहिल्या मॅचमध्ये पॉवर प्लेचा षटक हाताळला होता या गोलंदाजाने आणि त्यानंतर आपण पाहिलात तर अंतिम षटक हाताळण्यासाठी येतो आहे. मॅचमध्ये 6 बॉल आणि 44 धावांची गरज. नेक्स्ट बॉल पहिलाच बॉल केलाय. स्क्वेअर लेग रिजन मध्ये जातोय. 2 धावा मिळत आहेत. 2 धाव्याने धावपळक पुढे सरकलाय. मात्र धावा आता खूप पाहिजेत. 42 धावा 5 बॉलमध्ये अजूनही गरज आहे. मोठा फटका आहे किरण भोईर याच्या बॅटमधून. आता मात्र हा धमाका पाहायला मिळतोय. मात्र या फटक्यांना खूप लेट झाले. नेक्स्ट बॉल गोलंदाजी मार्गावर केविन फर्नांडिस. अजून एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. फटका पोहोचला हवेमध्ये. कॅच तर मात्र इथे सुटला गेला. एक सिंगल या बॉलवरती पूर्ण करतात आणि एका सिंगलने धावपळक पुढे सरकत असताना पोचलाय जाऊन 43 धावा. 35 धावांची गरज आहे. अजून एक चांगला बॉल. विकेट मिळाली जाते. धावची चरोपाने फलंदाजी ते बाद होईल. किरण भोईर त्या आऊट होतात. अंतिम 2 बॉल बाकी आहेत. मॅचचे फक्त आणि फक्त औपचारिकता बाकी आहे. फटका खेळलाय. दिशेला आपण पाहतोय. रन नाही येतोय. झेल खाली. अजून एक विकेट. थँक्यू अग्रिकोळी समाजसेवा मंडळाचा अध्यक्ष विश्वास भोईर. प्रत्येक एका षटकारासाठी अंतिम बॉल बाकी आहे. एक जर षटकार मारतायत. माझ्याकडून 500, तुषार पाटील यांच्याकडून 500, हेमंत म्हात्रे यांच्याकडून 500, 1000 हेमंत म्हात्रे यांच्याकडून 1000. अजून म्हणजे 2000 रुपये एका षटकारासाठी. जॉन्सन याच्याकडून 1000. अंतिम बॉल. ओव्हर झाली समाप्त. डाव इथे संपलाय. मॅच संपलाय. अंतिम सामन्यावरती नाव कोरलाय. या स्पर्धेचा चॅम्पियन झालाय टीम उत्तन मास्टर्स उत्तन संघ.